काही मिळालेल्या संधीला गमावतात आणि आयुष्याची राखरांगोळी करून घेतात. काही मिळालेल्या संधीचं सोनं करतात आणि आयुष्याचंही सोनं करून घेतात. आणि काही स्वतःसाठी स्वतः संधी निर्माण करतात. तर आजचा व्हिडिओ आहे की आयुष्यात सगळ्यात जास्त काय मॅटर करतं? लक, टॅलेंट, आत्मविश्वास की काय, म्हणजे काय मॅटर करतं? सो आज बघू, मी काही उदाहरणं घेऊन आली आहे आणि त्यातून आपण बघूया की काय मॅटर करतं यशासाठी, आणि बघूया की तुम्ही कोणत्या स्टेजवर आहात, तुम्हाला काय करायचं. सो फर्स्ट उदाहरण आहे रानू मंडल. कोण नाही ओळखत त्यांना? ओळखत असतो नक्कीच. सो त्यांच्याकडे होतं लक आणि टॅलेंट. आयुष्याने संधी दिली, पण त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. जिथं एक संधी त्यांनी एक गाणं म्हणलं होतं, पण त्याच्यानंतर गुमनाम झाल्यात. सो हे उदाहरण झालं की मिळालेली संधी गमावली, आयुष्याची राखरांगोळी झाली का नाही, आय डोंट नो. बस जस्ट मी म्हणते की त्यांना संधी मिळाली होती, त्यांच्याकडे लक होतं, टॅलेंट होतं, पण आज कुठे आहेत त्या, गुमनाम झाल्या. दुसरं उदाहरण आहे मोनालिसा भोसले. महाकुंभ सेन्सेशन, कोण नाही ओळखत. त्यांचं आता एक गाणंही आलंय, सादगी, यू कॅन सी ऑन यूट्यूब. तिच्याकडे आहे सुंदरता आणि लक. संधी दिली आयुष्याने, टॅलेंट झिरो. रानू मंडलकडे काय होतं? टॅलेंट आणि लक. आयुष्याने संधी दिली, आय डोंट नो त्या संधीचं त्यांना काय केलं. आता मोनालिसा भोसले, तिच्याकडे आहे सुंदरता आणि लक, टॅलेंट झिरो. तिला आयुष्याने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करताना तिला एकदा अपयश पण आलं. पहिला जो तिला डायरेक्टर भेटला होता, ती मूवी करणार होती, ते डायरेक्टर फ्रॉड निघाला किंवा काहीतरी त्याचं झालं. सो पण तिनं पुढे जाण्याचं धाडस केलं आणि ती स्वतःवर चिकाटीने काम करते, पुढे जातीये. अपयश आलं तरी तिने घाबरून, मी जर तिच्या जागी असते ना, सिरियसली मी घाबरले असते बरं का, की एकदा अपयश आलंय, ही फिल्मी जी दुनिया आहे, इंडस्ट्री, आय एम स्केअर्ड ऑफ इट. म्हणजे सध्या तर वाटतंय, नंतर थोडीशी होईल ती, बट नाव ॲट दिस स्टेज तिचं जे वय आहे, जे काही आहे तिचं, तिनं खूप चांगल्या प्रकारे ते हँडल केलं. सो आय जस्ट वॉन्ट टू से की त्या संधीचं सोनं करताना तिला एकदा अपयश आलं तरी तिने पुढे जाण्याचं धाडस केलं. ती स्वतःवर चांगल्या प्रकारे चिकाटीने काम करतीये आणि अपयश आलं तरी ती खचून नाही गेली, संयम ठेवला तिने. आणि ज्यांना आयुष्याने संधी नाही दिली, त्यांनी स्वतः ती निर्माण केली स्वतःसाठी. आणि अशी उदाहरणं तर आपल्याला कित्येक बघायला मिळतील, पण मला सगळ्यात पहिल्यांदा नाव घ्यावंसं वाटतं ज्यांनी स्वतःसाठी स्वतः संधी निर्माण केली, स्वतः लढले, झगडले. आय जस्ट वॉन्ट टू टेक अ नेम, दॅट इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाकी स्वतःच्या आयुष्यात स्वतः संधी निर्माण करणारे कित्येक उदाहरणं आहेत आपल्या आयुष्यात, म्हणजे कितीही आपल्या आसपास बघायला भेटतील, कितीही. पण मला फक्त एकच नाव घ्यावंसं वाटतंय सध्या, यू नो सुरेती यूज टू थिंक्स अ लॉट. सुरेती खूप जास्त विचार करते आणि या सगळ्या विचार चक्रातून हा जो एवढा काही विचार केला मी, त्यातून मी हे कन्क्लुजन काढलं आहे की सक्सेससाठी मॅटर करतं ते काय? संयम, धाडस, चिकाटी. हे कसं? तर संयम सगळ्यात पहिल्यांदा मोनालिसा भोसलेचंच मी उदाहरण देते की संयम. तिला एकदा अपयश आलं, आयुष्याने संधी दिली, अपयश आलं, पण तरीही तिने संयम ठेवला, खचून नाही गेली. आणि धाडस, तिने हिम्मत करून पुढे जाण्याचं ठरवलं की अजून एकदा मी ट्राय करेल, आणि पुढे ती जातीये, खूप सारे प्रमोशन्स करते, खूप काही करते, आणि तिने गाणंही काढलंय ते सादगी. त्यानंतर चिकाटी, ती चिकाटीने स्वतःवर काम करते. तिच्याकडे काहीच टॅलेंट, तिला नीट बोलताही येत नाही, तिची बोलण्याची पद्धतही तुम्ही बघू शकता, आता नीट झाली असेल पण सुरुवातीला. सो ती स्वतःवर काम करते,
शी इज ओरिजिनल, शी इज व्हेरी बेस्ट. आय थिंक आय एम फॅन ऑफ हर. आणि इच्छाशक्ती, तिची इच्छाशक्ती आहे पुढे जाण्याची. सो या, आपल्याला संयम असला पाहिजे की जरी अपयश आलं किंवा खूप प्रॉब्लेम्स येतात, वेळोवेळी रोज नवीन प्रकारचे प्रॉब्लेम येतात, तर संयम असला पाहिजे. धाडस, जे करायचंय ते करण्याचं धाडस. पुढे जरी अपयश दिसत असेल, अपयश येण्याची शक्यता असेल, तरी हिंमत करून धाडस करून पुढे गेलं पाहिजे. चिकाटी, ती गोष्ट करण्यासाठी चिकाटीने काम केलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, कष्ट घेतलं पाहिजे. आणि लास्ट, इच्छाशक्ती. आपली खरंच प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे ती गोष्ट करण्यासाठी, की मला ही गोष्ट करायची. सो आता हे भ्रम ठेवू नका की मी सुंदर नाही दिसत आहे, माझ्याकडे काही टॅलेंट नाहीये, त्यानंतर माझं लक नाहीये, किंवा हे सुद्धा की माझ्याकडे आत्मविश्वास नाही. आय रिअली सी की मोनालिसा भोसले, सुरुवातीला तिच्याकडे कॉन्फिडन्स दिसत सुद्धा नव्हता. तिच्याकडे खूप काही शिकण्यासारखं आहे. मी अजून एकदा तिच्यावर व्हिडिओ बनवेल, स्पेशली तिच्यावर. खरंच, पण ते जाऊ द्यात, वेगळं. जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं मॅटर करतं, सुंदर नाहीये तुम्ही, ओके, आत्मविश्वास नाहीये, वेळेनुसार येईल. जेव्हा आपण ती गोष्ट करतो ना, पुढे आपल्याला समजते गोष्ट. नवीन गोष्ट कोणती बघितली की थोडीशी भीती वाटतेच, कारण आपण त्या गोष्टीपासून अननोन असतो, आपल्याला माहित नसतं. सो सुंदर नाहीये, आत्मविश्वास नाहीये, लक नाहीये, टॅलेंट नाहीये, या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. सुंदरता नाही, ते नाही मला माहिती, नॅचरल आहे. नॅचरल ब्युटी, इनर ब्युटी मॅटर्स मोस्ट. आय जस्ट आउटर ब्युटी. संयम, धाडस, चिकाटी आणि इच्छाशक्ती, या 4 गोष्टींच्या बळावर आपण आपल्या आयुष्यात काहीही करू शकतो. अँड इट इज व्हेरी पॉवरफुल थिंग, खरंच. सो अचीव युअर गोल. अँड सो दॅट्स इट. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल, किंवा आय जस्ट खूप महत्त्वाचं म्हणजे हा जो विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्यावर मी लिहिलं, विचार केला, खूप काही केलं, कन्फ्युजन काढलं आणि तुमच्याशी शेअर केलं. अशाच प्रकारे मी खूप काही गोष्टींवर विचार करते, कन्फ्युजन काढते आणि शेअर करते. सो जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब, अँड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.